बुवा आज असं पहिल्यांदाच झाला की साडी घातलंय आणलंय गाडी घातली पण हिला यायला सुरुवातच केल्याने म्हटलं जाऊ दे वेळ कशात काढा वेळ सुरू करू म्हणून पण बुवा म्हणाली आपली संस्कृती काय संस्कार काय आता खरा म्हणजे आमची संस्कृती काय नऊवारी साडी नऊवारी साडी कपाळावर कुंकू आता टिकले टिकली तर टिकली तर हुकली काय आरशे चिपकवतले काय नळा चिपकवतले आता ह्याची पण टिकली माझी बस संस्कृती जपायची तर ती पूर्ण जपायची या आवाजामध्ये आणि मी काय वाईट घातलंय ड्रेस घातलाय तुला काय याच्या वाईट दिसला तर सांग मस्त म्हणतात आता काय या कलियुगामध्ये चांगला नाही फाटक्यान डिमांड दिलेला तुम्ही आता एखाद्या कपड्यांच्या दुकानात गेलात आणि म्हटलं बाबा साधी जीन्स पॅन्ट आहे 500 रुपयाला जाते पण डोपरार फाटकी खाली फाटकी भोका पडलेली जर पॅन्ट घेऊन गेलास तर 1000-1200 रुपये मोजून लागतात कालच एक काहीतरी हिरोईन 65,000चा टी शर्ट घातला नव्हता पण माका वाटतं भिकाऱ्याचे तरी कपडे भरले सगळ्या टी शर्टला भोका पडलेली आणि म्हणे प्राइस किती 65,000 त्याचा उपयोग काय हिरा घालूचा भिकारी तरी आमच्याकडे बरे भेटतात म्हणजे चांगले असतात त्यांचे कपडे मग मी म्हणते संस्कृती जपायची पूर्ण जपायची उगाच काय करूया मी नाही त्यातली मी कडी लावू बरोबर आहे ह्याकडे जरा भाषेची हिल वेगळी आहे कारण 5-5 किलोमीटरच्या अंतरावर असं गाव बदलतात पण खरोखर अतिशय प्रेमी असतात सगळे भजन प्रेमी आता काय पावसाचा काय भरोसा नाही गरम एवढा होता आता एवढा गरम होता तर पुढे काय होतं हापूस खराब केलो म्हणे मी हापूस नी बिटकी आता बिटकी तर बिटकी डिमांड जास्त असते कारण हापूस कसं निघाल खाता येत नाही ना बिटकी कशी खराब निघला ना ती खातात आवडीन सगळे आणि हापूस बिटकी तर बिटकी शेवटी हापूसचीच बिटकी आहे आणि आकाशात काय हापूस पडता वर्ण पडता आणि बिटकी हळूहळू हापूस तयार होता असं आपल्या आकडे काय परिपक्व झालेलो असा आम्ही असं शेवटी कसोही असलो तरी आता काय आई आणि बाबा या शब्दामध्ये किती गोडवा आणि किती प्रेम आहे पण आता ते राहिलंय का आता ती युवा पिढी आहे कॉलेजला जाणारी बाबा नाही आता डॅड अगदीच नाही तर पॉप आमशीच्या घराचे पॉप आणि आई नाही मॉम मम्मी मेलेल्या मम्मी आई गेली युग बदलला सगळे बदलला कारण आम्हीच मागे राहिलो पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आम्ही करतो दुसरा हाफ पॅन्ट घालून नाचला मी पण नाचव लिहिलेला नाही आमची परिस्थिती शेजारने हाफ पॅन्ट घातल्यानंतर मागं पण घेऊच बाई ही दुसऱ्या दिवशी चलली हिचा कमीपण होता ना असं पण त्याची प्रगती होता ती काहीतरी चांगला करता या त्यांनी गाडी अशी परिस्थिती म्हणजे खेकडे प्रवृत्ती पुढे जाता म्हणजे काय याचं पाय कसं मागे काय जायचं ह्या मागे बघत असतो म्हणून बुवा काय म्हणते
सृष्टीचा हा खेळ घडवितो एकच हा विश्वधारी सृष्टीचा हा खेळ घडवितो एकच हा विश्वधारी हरी भजनाचा सामना रंगवूया या पातळ भूमीवर हरी भजनाचा सामना रंगवूया या पातळ भूमीवर हरी भजनाचा सामना रंगवूया या पातळ भूमीवर गोविंद गुरव यांच्याकडून बहुमोल असं हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आभारी आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. सुर के पियो मी जोक केले म्हणून किती वेळा बोलला जोक केला काय करू जोक केला काय कधी घालायचं ऐक जेवकी नको असं मला झालेलं. आता पोहा खाता तर नाही का लागतं आणि त्याच्या अंगात लागतं. आम्ही खातो तर खडे राहता आम्हालाच कळलं. आमची कातच अशी पहिल्यापासून काय त्याचा सुधारणा झाला तरी नाही लग्नाच्या आधी पण तुझा आता त्याच्यावरच मेंटेन ठेव. ह्याच्यापेक्षा जास्त मला नको नाहीतर काय खरा नाही. कधीतरी नको सन्माननीय चंदू धावडे यांच्याकडून बहुमोल असं हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मी हे काय आज सांगत असते कारण मी परसो ह्या आरची आता ह्याच्या पाठीमागे राहू तर पुढच्या दिवसात तरी आता तेवढा होय ते का तास सांगतोय सकाळी उठून जरा चालवला. या लोकांना काय सांगता आता म्हणता उठा वाजता 8 सकाळची. तू किती वाजता उठत 10 वाजता बघा या उठता 10 वाजता आणि सांगता उठा वाजता 8. आता बाईच्या जाते बुवा 5 वाजता उठा मी उठतो म्हणून माझ्या आळाची या 10 वाजता तुळशी पाणी काय घालतला तुळशी पाणी घालतात कधी उजाडाच्या आधी या देवा हासपूस तसा बरा असावं काय झालं पहिल्यापासून पराक्रमी लग्नावर आमची एका मुहूर्तावरच झालेली आहे. या सांगता मामी खाताय तर माका लागता भाऊजी झोपले भाऊजी तर माझ्यासारखे असे बारीक त्यांका ठेवलंच असाच नाही आपल्यालाच खायच तुटलं. गंमत केली आम्हा अशी गंमत करत असते मी अजून पण तशी आमची जोडी लय बरी म्हणून काय म्हणते सृष्टीचा हा खेळ घडवितो एकच हा विश्व बघा आता लक्ष्मी आता चंदू धावडे नवरा बायको
महत्वाची राजा राणीची जोडी यांकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असंच तुमचं प्रेम एकमेकांवर कायम राहू दे. नाहीतर आजकाल आमच्या गाववाल्यांना पोरी घेत असे वांदे झाले देतात. कारण गाव कोकण म्हणजे स्वर्ग सुख आहे. पण या पोरींचा सांगता नको. अटी पोरींच्या नसतं. अटी कोणाच्या असतं? आईशी बापाची. अटी पोरींच्या कधीच नाही. असो जावय होयो तसो जावय होयो म्हणून पोरी ठेवायचा आणि मग लडबडणाऱ्या बरोबर हात धरून जातात. तेव्हा यांच्या अटी काही नव्हतं. वासा बरोबर जातात. वासा बरोबर. होय खराच सांगतोय. जो चांगलो पोरगो हा प्रामाणिक हा शिकलेलो हा चांगलं नोकरी करतात एका जर करगी बघून गेला असतं भेटत आणि वासावर पटकन जात. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे खरंच. काय सांगणार. आणि काय काय मुलं अशी पण आहेत की खरोखरची प्रेम करतात बुवा. ती आपल्या जीवाला मुकतात. हे मी आता मागा फसवल्या आता काय मी जगणार नाही. कोण फाशी लावून घेता कोण उडी मारता कोण विष पिता. अरे पण मी काय मानस कापते बरोबर. बाबी तू नाही ना त्याच्यातलो. पण मी तर म्हणे हे जो कोण तुमचो प्रेमिका असतील किंवा आयटम तो कधी नंतर येतात तुमच्या आयुष्यात. पण तुमच्यासाठी आयुष्य झिजवणारे आई बाप तुम्ही कसे विसरता. ज्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असेल एकुलती एक मुलगी असेल त्यांनी नंतर कसं जगावं हा विचार तुमच्या डोक्यात काय येत नाही. ती काय तुमका हाय करतली दुसऱ्या काय करतली तिका काय फरक पडत नाही. जीव कोणचो जातलो तुमचो जातलो. आणि यातना कोणाला भोगायला लागतात तर आई वडिलांना भोगायला लागतात. मग जे आई वडील तुम्हाला लहानाचं मोठं करतात तुमच्यासाठी जे कष्ट करतात त्यांचा विचार तुमच्या डोक्यात येत नाही म्हणजे काय. आणि असल्यांची मी तर म्हणेन किंवाच करू नये. अरे हा मानवी देह मानवी जीवन पुन्हा मिळणार नाही. 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा देह मिळतो आणि एवढा हा अनमोल देह तुम्ही ह्या कोणाच्या जरी पात्रासाठी त्याग करताय त्या देहाचा. मी म्हणेन का तेवढा असाच तर काहीतरी करा ना. तुमच्या खिशातला संपला की ता चालला सगळे दुसरीकडे बुर करून. खरंच हे मोबाईलचं युग आहे. आता रात्र रात्र पोरा झोपत नाही. आईशी बापाशी वाटता माझा जिलगो झोपलो माझा चेडू झोपला. पण अंगावर चादर घेऊन त्यांचा आतमध्ये चालू असतं. खाल्लीस पिल्लीस खदलवलीस म्हणजे भांडी घासलीस. जेव्हाकडनं मेसेज करतो प्रिये हसत असशील तर हसू पाठव. रडत असशील तर अश्रू पाठव. झोपात चाललंस तर सपान पाठव. या पार बिचारा प्रामाणिक होता. भांड्याचा खटारो बाथरूम मध्ये घाशीत होता. ता म्हणता बाबा आता माझ्याकडे तुका पाठवू काय नाही. भांडी घासतय बाथरूम मध्ये खरकट आता पाठवू काय सांग. अशी आताची प्रेम. तेव्हा आई वडील जिथं पोरगी द्यायचे तिथंच सगळं काय तिथं होईल. दिली तिथे मिळली. आता तसं नाही. आता त्यांका फॅशन संसार म्हणजे फॅशन वाटतं. एकदा गेले की चला नाही पटला सोडलो. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून म्हणते की मुखी रामनाम असणं गरजेचं आहे. कारण मानवी जीवन हे क्षणभंगूर झालेलं आहे. या देहाचा भरोसा नाही. ही काही सर्व जी आहे ती परमेश्वराची लीला आहे. अजून पाऊस पडतो त्याचा काळ वेळ काय नाही. तोच सांगतो वर्षाच्या 12 महिने पडतात. पण ही परमेश्वराची लीला. कारण काकानु काय झालं माणसाची पापाच एवढी वाढत चालली आहे की या धरणी मातेत सुद्धा आता वजा सण होईन असं झालेलं. एकदाच कधीतरी घाप होतला आणि सगळे गाप होतले. होय खरंच सांगते. कारण काय खरं नाही. म्हणून काय म्हणते ऐका
सृष्टीचा हा खेळ घडवितो एकच हा विषय हरिभक्ताचा सामना रंगवूया कारण मी एक खरं सांगेन बाकी काहीचे बुवा असतील त्यांना मी काही डिमांड देत नाही पण योगिता बुवा जेव्हा असतात तेव्हा मी मात्र साडी नेसून कायम येते आज जरा वेगळा झाला पाऊस पण पडत होता म्हटलं जाऊ दे या घराकडनं साडी नेसायला येतं पण माका ती पेलत नाही म्हणून मी तकडे गेले काय मग नेसते साडी असंच झालं आता एक गंमत म्हणून सांगते तुम्हाला गाडी चालवायला शिकायची म्हटली की 8,000 रुपये किती 8 दिवसाचे घेतच शिकूचे आता बुवा बुलेट चालवता पण ह्याच्या अगोदर डायरेक्ट आता बुलेट चालवू शकत नाही लग्नाच्या आधी माझ्यासारखा असा सडपातळ होता बुवा बारीक पण जा काय होईत आमच्या दोघात आता पहिला मी त्याला सांगता माका काय होईल तर माका म्हणता गोरू तुझ्या स्कूटी चालू शिकतोय पण मी बाय कोणाकडे जाणार नाही 8 आणि 5,000 रुपये कशात म्हणून घालवायचे माझा मीच शिकतोय म्हणून ह्याने काय केलंय शेजाऱ्यांच्या गोठ्यात गेला आणि आजी आजोबा होते त्यांना काही विरंगुळ नाही त्यांची लेकरा मुंबईची ही दोघांच जण गावात म्हणून त्यांनी रेडिओ पाहायला आपला काहीतरी मनोरंजन व्हाया म्हणून गेला तो रेडिओ याच्या ओळखीचो शेजारचो ना ह्या गेला गोट्यात त्या रेड्याक सोडल्या दावणीवरचो आणि वर बसला रेड्यावर शिंगांका धरल्यांनी करता भ्रुम भ्रुम तर म्हटलं काय गो म्हणजे कशाक धरलं तर नाही म्हणता अगं स्कूटी शिकायची ना म्हणून बॅलन्स आवडूक शिकत होते आता म्हणता तेवढ्याच कित्याक थांबा म्हणून म्हणता राऊंड मारून येऊया म्हणून बुवा राऊंड मारून गेला तर ह्याचा चेक लागू लागलो आता नियम कडक झाले पोलिसांनी अडवल्यानी गो बाय हेल्मेट खया तुझा हेल्मेट खया म्हटल्याबरोबर बुवा हुशार पोलिसांका म्हणतात तुमका पोलीस कोणी केल्या तुमका दिसत नाही अहो ही काही 2 व्हीलर आहे 4 व्हीलर असता बघा ना 4 पायावर पोलिसांची भानगड मिटवल्या आता गेला पुढे गेला आणि एक आजी भेटली आजी आपली बघल्याने हे का आणि म्हणता कशी म्हशीच घेऊन चाललं खय म्हशीच घेऊन चाललं खय तू आपला म्हणता की आजी ही म्हस नाया रेडो मी स्कूटी चालवू शिकतोय आजी म्हणता गो बाय माझे काळ्याचे पांढरे झाले तू माका शिकवू नको माका माहिता तो रेडो हातो मी रेड्याकच विचारतोय म्हशी घेऊन चाललं खय अशी गंमत होत असते आमच्या अधूनमधून पण खरोखर आमची दोघांची जोडी लय भारी आमची यारी लय भारी आणि मैत्री असावी अशी की एकमेकाच्या जीवाला जीव देणारी एक मित्र जर संकटात असेल तर दुसरा मित्र त्याच्या हाकेला धावून गेला पाहिजे त्याच्या आपल्या मित्राला संकटातून बाहेर काढणारा मित्र असावा जोपर्यंत माझ्या मित्राचा किस्सा गरम आहे तोपर्यंत त्याच्याशी मी मैत्री करणार आणि आता काय झालेलं माहितीये एकाच्या ताटात जेवायचा आणि तो निघान गेलो त्याचेच गुण गायचे त्याचाच खायचा आणि त्याचाच पाठणा
घालायचा ही परिस्थिती पण अशी गद्दारी करणारी मैत्री नसावी तर बुवाची आणि माझी मैत्री भारी म्हणून आमच्या मैत्रीसाठी आणि सच्ची मैत्री करणाऱ्या सगळ्या मित्र मैत्रिणींसाठी गाणं गाते मेरी जिंदगी ने लगा के बैठा दिया फलक में मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी मेरे तो पूजा याद करेगी दुनिया तेरा म्हणून काय म्हणते ऐका 2020 चा सामना रंगला आला या जोरावर एकमेकींची छेड काढली बुवानी मशीवर हरिनामामध्ये रंगून जाती भाविक श्रोतेजन हरिनामामध्ये रंगून जाती भाविक श्रोतेजन जर आई वडिलांना झिडकावलं तर पुढे अपयश हे नक्कीच आहे बघा आणि आई वडिलांचा सन्मान केलात त्यांची सेवा केलात तर तुमच्या आयुष्यातली सगळी जी कामं आहेत तुमची स्वप्न आहेत ती खरोखरच पूर्णत्वाला जातील म्हणून त्यांना जपा त्यांना काय हवं नको ते बघा कारण आई वडिलांवर एवढं श्रेष्ठ या जगात काहीच नाही परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने आईसारखी मांगल्याची मूर्ती प्रत्येकाच्या घराघरामध्ये घडवली आणि ज्या घराचा करता ज्या घराचा बाप जिवंत आहे त्या घराकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होत नाही बघा म्हणून आई वडील हे श्रेष्ठ आहेत बाप कधीच आपल्याला दिसत नाही पण आयुष्याची शिजोरी तयार करणारा हा बापच असतो म्हणून काय म्हणते ऐका बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा भाकरी
आम्ही हॉस्टेलवर राहतो, विविध कोर्स करण्यासाठी बाहेर गावी जातो, पण नावं घेताना मात्र एवढी सुंदर आपल्या आई वडिलांनी आपली नावं ठेवलेली असतात बारशाच्या वेळी, पण उद्धार कोणाच्या नावाचा करतो? बापाच्या नावाचा. हाक मारताना एकमेकाच्या वडिलांच्या नावाने मुलं आवाज देतात. काय अर्थ आहे याला? अरे बाप नावाची चीज जर तुम्हाला कळलीच नाही तर काय उपयोग या जन्माला येऊन? आणि आईसाठी काय म्हणावं म्हणून काय म्हणते ऐका. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला आई तुझा घर भेटणार नाही, अनमोल जन्म दिला आई तुझा घर भेटणार नाही, अनमोल जन्म दिला आई तुझा घर त्याचाच परमेश्वर पांडुरंग प्राप्ती आहे म्हणून काय म्हणते ऐका. पावना आई गंगू माऊली देव माऊली गजानन हृदयात तन मन धन हे आरती आले ठेवून मना मनात अश्लीलतेला हरवून टाकू भजन कीर्तनावर स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ, स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ, माझे दैवत.
अर्जुनाचे रथी श्रमला जग जेठी अर्जुनाचे रथी श्रमला जग जेठी मल्ल मारी जरासंध केसादी मल्ल मारी जरासंध
हरिश्चंद्र पांचाळ यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षालय. धन्यवाद, आभारी आहे. हा. या कान्हान मारल्यान धोंडो. मगाशी म्हणाल्या बुवा की प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी भाषा असते. 5-5 किलोमीटरवर भाषा बदलते. तशी आम्ही मालवणी, आमची भाषा मालवणी, त्याच्यात एक गवळण येते. या कान्हान मारल्यान धोंडो आये गे माझो, आये गे माझो, आये गे माझो फोडल्यान पाण्याचो हांडो. या कान्हान मारल्यान धोंडो आये गे माझो फोडल्यान पाण्याचो हांडो. असो ह्यो अकलेचो कांदो आये गे माझो फोडल्यान इटू मारल्यान भोसको पाडल्यान, इटू मारल्यान भोसको पाडल्यान. पाण्याचो लागलो गेलंडो. पाण्याचो लागलो गेलोंडो आये गे माझो फोडल्यान पाण्याचो हांडो. कळी सांगोक गेलय यशवदेक, कळी सांगोक गेलय यशवदेक. कळी सांगोक गेलय यशवदेक, कळी सांगोक गेलय यशवदेक. येना काढल्यान दांडो. येना काढल्यान दांडो आये गे माझो फोडल्यान पाण्याचो हांडो. हांडो हांडो हांडो. मथुरेच्या बाजारात गर्देत गाठल्यान, मथुरेच्या बाजारात, मथुरेच्या बाजारात, मथुरेच्या बाजारात गर्देत गाठल्यान. काढल्यान येते एकलो गोंडो. काढल्यान येते एकलो गोंडो आये गे माझो. असो ह्यो अकलेचो कांदो आये गे माझो फोडल्यान पाण्याचो हांडो. या कान्हान मारल्यान धोंडो आये गे माझो फोडल्यान पाण्याचो हांडो. या कान्हान मारल्यान धोंडो पाण्याचो हांडो. धन्यवाद. संपवू.